गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पुण्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी आहे. ढोल ताशा पथकांकडून सराव सुरू आहे. एकीकडे डीजे लावण्यावरून वादविवाद सुरू असताना दुसरीकडे पारंपरिक ढोल ताशाचा नाद निनादतोय. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी. गणेश उत्सवाची लगबग सुरू झाली की वेध लागतात ते ढोलताशा पथकांचे वेगवेगळे जे कार्यकर्ते आहेत ते तयारीला लागतात आणि मोठ्या प्रमाणात पुण्याचा गणेश उत्सव जो आहे तो या ढोलताशा पथकांच्या निनादामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशाच्या स्वागतासाठी उत्सवासाठी जे ते तयारी करत असतात हे सगळे ढोलताशा पथकाचे सदस्य सुद्धा आपल्यासोबत आहेत. किती वेळ लागतो, काय उत्सुकता असते जेव्हा गणेश उत्सव येत असतो, ढोलताशा पथकाला सुरुवात होत असते तेव्हा काय नेमकं मनात भावना असते? आमचा गणेशोत्सव वर्षभर चालू असतो आमच्या डोक्यात. जानेवारी पासून आमची ही तयारी चालू होते. जी काय मांडव टाकायचा, फ्लेक्स टाकायचा, पथकाचं नाव कुठल्या प्रकारे तयार करायचं किंवा फ्लेक्स कुठल्या कलरचा तयार करायचा, हे सगळं तयारी जानेवारी पासून आमची प्लॅनिंग होत असते. दर महिन्याला आमची एक मीटिंग होत असते. त्या मीटिंगमध्ये सर्व जे पथकाचे सदस्य आहेत ते उपस्थित राहत असतात आणि त्याच्या पुढे मग 1-2 महिने झाले की 2 महिन्याच्या आधी प्रॅक्टिस चालू होते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे 1 महिन्यात मुलांना शिकवतो. नंतर नवीन आणि जुने दोन्ही मुलं एकत्र वादन करतात आणि मिरवणुका गाजवतात. पुणे शहर हे गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे त्याची सारखी जी गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन आहे ते कुठेच नाही. त्यामुळे मी परत आता आल्यावर सुद्धा लगेच यावर्षी पथक जॉईन केलेलं आहे आणि एक शिस्तबद्ध नियोजनबद्ध वादन कसं असतं हे सगळं पुण्याच्या गणेशोत्सवांना शिकण्यासारखं. मेहनत तर लागतेच, पण त्यासाठी जो जोश असतो वाजवताना तो भरपूर काही असतो. हे माझं तसं तर वादनाचं पहिलंच वर्ष आहे आणि वादनाच्या पहिल्या वर्षानुसार मी सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात हा एक्सपिरियन्स घ्यावा ढोल पथकाचा. आणि खूप मस्त वाटतं. इथं प्रॅक्टिस होते, शिस्त आहे. इथं आम्ही सगळे एकत्र येऊन वाजवतो आणि सेम एनर्जी, मज्जा सगळं असतं इथं. एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यावा असं. साधारण 150 मुलं आता या पथकामध्ये आहेत. नवीन मुलगा आला तर त्याला साधारण 1 महिना शिकण्यात जातो. 1 महिन्याची प्रॅक्टिस केल्यानंतर तो मुलगा साधारण 3 ते 4 तासाची मिरवणूक आरामात वाजवू शकतो. फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा आपल्या पथकात भरपूर आहेत आणि मुली सुद्धा आरामात 3 ते 4 तास 8 ते 9 किलोचा हा ढोल आहे तो वाजवून अख्खी मिरवणूक पूर्ण करू शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.